मागच्या महिन्यामध्ये आम्ही ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीज इन ॲग्रिकल्चर फॉर एंटरप्रिनरशिप अँड ॲग्री बिझनेसचा सेमिनार घेतला साहेब. सेमिनार वेगळ्या तऱ्हेचा होता साहेब. डायसवरच्या लोकांना जास्त समजेल त्यामधलंच ते म्हणून सांगतो. एका 4ही विद्यापीठांनी एकत्र येऊन आम्ही हा सेमिनार घेतला नॅशनल लेवलचा. याच्यामध्ये कुठल्याही युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरला भाषणाला मी चान्स नाही दिला. आपले ग्रॅज्युएट MSc PhD झालेले ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट जगामध्ये कुठं कुठं आहेत, भारतात कुठं कुठं आहेत, ते कसे एंटरप्रिनरशिप ते कसे बिझनेसमॅन झाले, त्यांच्या सक्सेस स्टोरीज काय आहेत, त्यांचा आदर्श काय. 70 लोकांना अशा जे करोडोमध्ये खेळता येतात अशांना तिथं डायसवर लीड स्पीकर्स आणि पॅनलिस्टने बोलवून साहेब, आणि त्यांनी सांगितलेले अनुभव हे रिअली फॅन्टास्टिक आहे. त्याचं कंपायलेशन माझं आता सुरू आहे, ते बुकच्या फॉर्ममध्ये बाहेर येईल. तर त्याला जो सो मेनी म्हणजे वाव आहे आपणाला बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी. आपल्या भारताचे पंतप्रधान श्री मोदी यांनी मेक इन इंडिया नूतन MSc म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस एंटरप्रिनरशिप असं मांडण्याचं तरुणांना वाव त्याने दिला. हे पंतप्रधानांच्या स्वप्न जर साकारणे हे तुम्हा तरुणाच्या हातामध्ये आहे, खांद्यावर आहे. याची जाणीव तरुणांनी करावे जरूर ठेवली पाहिजे. या ठिकाणी अपॉर्च्युनिटीज तर भरपूर आहेत, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पण आहेत आणि ॲडमिनिस्ट्रेशनच्या बाहेरच्या सेशनच्या पण आहेत. पण आजचा तो विषय नाही आहे की बिसाइड्स ॲडमिनिस्ट्रेशन मी काय थिंकिंग करू, कारण त्याचा दुसरं फोरम असू शकतं आणि म्हणून त्याच्याकडे मिळत नाही. मला आमच्या कृषी मंत्राच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अध्यक्षांनी काल मला हळूच येऊन सांगितलं की काही गोष्टी तिथं साहेब तुम्ही मांडा, आमच्याकडे कोणी लक्ष दिलं तरी चालेल म्हणून. त्याच्यामध्ये एक अशी होती की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संबंधित वेळापत्रकानुसार परीक्षा वेळेवर होत नाहीत. हे सुद्धा अध्यक्षांनी नोट केलं पाहिजे. यामध्ये प्रामुख्याने पूर्व, मुख्य आणि मुलाखत याचा समावेश आहे. UPSC MPSCची शिफारस यादीसोबत प्रतीक्षा यादी जोडावी याचीसुद्धा त्यांनी मागणी केलेली. MPSCची राज्यसेवा परीक्षेसाठी फीचा होतं रिझर्वेशनच्या मुलांना वगैरे, ते फीबद्दलही त्यांची काहीतरी मागणी आहे. आणि थर्ड मागणी त्यांनी अशी केलेली होती की MPSCचा बऱ्याच परीक्षा न्यायालयीन प्रक्रियेत अडकतात. MPSCच्या बऱ्याच परीक्षा न्यायालयीन प्रक्रियेत अडकतात, कोणीच काय करू शकत नाही. पण अशा फोरमनं, अशा संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा जो कार्यकर्ते आहेत त्यांना ह्या गोष्टीवरती काही विचार करता येईल का. कारण हे जर नाही केलं तर कुणीही राजकारणी, कुणीही लोक कोर्टच्या डिसिजनला चॅलेंज नाही करत किंवा त्याला अवॉइड नाही करू शकत. आणि त्यातल्या त्यात जर सुप्रीम कोर्टमध्ये गेला असेल तर प्राईम मिनिस्टर नाही, राष्ट्रपती ऑफ द कंट्रीसुद्धा काही करू शकत नाही. तर आपण हे समजायचं हा एक इश्यू जर तुम्ही गव्हर्मेंटमध्ये जर मांडला की बाबा आमच्या विद्यार्थ्यांना, कारण तुम्हाला काही गरज नाही आहे का. एकीकडे म्हणतात की आमच्यावर ॲडमिनिस्ट्रेशनची कमतरता आहे, दुसरीकडे परीक्षा लांबवता, मग तो गॅप भरून कधी काढायचा याचासुद्धा आपणाला विचार केला पाहिजे. मग सीट वाढवा काय करायचं ते सगळं बघून घ्या तुम्ही. पोपटराव ज्याने मला अध्यक्ष यांना त्यांनी 2-3 पुस्तकं दिली साहेब, मी आभारी आहे त्याबद्दल. चांगल्या भावनेनं दिले. गेले 42 वर्ष सायन्स लिहून साहेब मी स्वतः 25 पुस्तकं लिहिलेली, 600 पेपर लिहिले. पण अशी पुस्तकं कधी मला वाचण्याचा प्रश्न मला आला नाही. निश्चितच साहेब रिटायर नंतर मी पुस्तक वाचेन. मला कॉम्पिटिशनमध्ये राहायचं आहे किंवा बसायचं आहे म्हणून नव्हे, तर ह्या यंग माणसांना, या यंग लोकांना माझं जे 40-42 वर्षामध्ये भारत आणि फॉरेनच्या 15 कंट्रीमधलं जे नॉलेज केलेलं आहे त्याचा कुठंतरी थोडाफार उपयोग यांच्यासाठी व्हावा, याच्यासाठी मी नेहमीच कार्य करत राहीन तुमच्यासाठी. बऱ्याच गोष्टी आनंदराव पाटलांनी या ठिकाणी सांगितल्या. व्यायाम, बुद्धीबरोबर एक्सरसाइज आणि व्यायाम आणि ऑल दोज माइंड जर स्टेट न स्ट्रेस वगैरे त्यांना भरपूर अनुभव आलेला आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे भरपूर केलं.
आणि मला लास्ट हेच सांगायचं आहे की तुम्हाला सक्सेस तर मिळेलच जर प्रयत्न केले. सगळ्या सिस्टमॅटिक ज्या गोष्टी मी या ठिकाणी सांगितल्या त्याच्यापेक्षा चांगल्या गोष्टीसुद्धा तुम्हाला या पुढच्या 2 दिवसामध्ये ऐकायला मिळतील आणि त्याचं आचरण तुम्ही करायलाची अपेक्षा आहे. मग अशी एक या ठिकाणी एक थोडीशी खंत व्यक्त करण्यात आली, ती म्हणजे की लोक खुर्चीवर बसल्यावर दे फॉरगेट देअर पेरेंट्स, दे फॉरगेट देअर व्हिलेज, स्टेट, इंडिया, व्हॉट एव्हर इज देअर, आणि आपण कुठून आलो, कशा परिस्थितीतून आलो या सर्वांचा विसर जातो. आणि पर्टिक्युलरली ॲग्रिकल्चरच्या लोकांनी 7-12वर जसे पोपटवाने सांगितलं आलेल्या लोकांनी तिथं गेल्यावर कमीत कमी माझ्या गरीब फार्मर शेतकऱ्यांना जी आवश्यक आहे ती मदत तुम्ही त्यांना करा, नाहीतर काय उपयोग आहे तुमचा. ही जाणीव तुम्ही बरोबर घेऊन यशाबरोबर जावा. मला या समाजाचं काहीतरी लागतं आहे, मी माझ्या या लोकांचं लाईव्हलीहूड इम्प्रूव्ह करण्यासाठी मला माझ्या विद्वतेचा वापर करायचा आहे, ही भावना तुम्ही मनामध्ये बाळगून जावा. कारण बरेच वेळे MBBS वगैरे झाल्यानंतर तुम्हाला एक शपथविधी घ्यावी लागते. अशा फक्त शपथविधीसुद्धा तुम्हाला घ्यावं लागतील की मी समाजासाठी माझं जीवन यापुढे मी व्यतीत करेन. आणि तुमची इंटेलिजन्सी MPSCची पुस्तकं वाचून तुम्ही जर ॲडमिनिस्ट्रेशन झाला असाल आमच्यासारखे लोक, तर तुमची इंटेलिजन्सी याच्यावर अवलंबून नाही आहे. 10 ते 15 वर्ष तुम्ही ज्यावेळी देशाच्या आणि आपल्या पब्लिकच्या उद्धारासाठी ज्यावेळी तुम्ही तुमची इंटेलिजन्सी वापराल आणि त्यांचं लाईव्हलीहूड ज्यावेळी तुम्ही सुधाराल, त्यावेळी तुम्ही खरे इंटेलिजन्स. नाही तर पुस्तक वाचून घोकून बरेच मुलंसुद्धा पास होतील, त्याच्याकडं मला जास्त इम्पॉर्टन्स नाही. ह्यावेळी 10 वर्षांनी या आणि ह्या लोकांना सांगा, सर मी असं केलं, हे चांगलं समाजासाठी. आणि त्याच अपेक्षा तुम्हाला या सर्व गव्हर्मेंटच्या आणि एज्युकेशन सिस्टममधून आहे. तर मित्र या ठिकाणी मला बोलवलं, उद्घाटन पुस्तकाचं हे झालं. आणि मी अगदी 2 दिवस अगोदर मला फोन आल्यावर ज्यावेळी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन म्हटल्यानंतर आता 6 हॉलिडेज होती, मी नाही म्हटलं नाही आणि या कार्यक्रमाला आलो. तुम्ही सर्वांनी शांततेने या ठिकाणी ऐकलं. आणि काय आमच्याकडून जर मदत लागली महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून तर अवश्य तुम्ही MPKVच्या दालन नेहमीच उघडा आहे. आणि आयोजकाचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी धन्यवाद देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. त्यांनी एकूणच महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना ते कसं सहकार्य करतात किंवा त्यांना कुठल्या सवलती देऊन जास्तीत जास्त विद्यार्थी या प्रशासकीय सेवेत येतील याची खात्री घेतात त्याबद्दल सांगितलं. आणि ते खरंच नक्कीच आपल्या सगळ्यांना आवडेल. कारण या ठिकाणी जर का आपण असाल तर आपल्याला प्रशासकीय सेवेच्या परीक्षांचा अभ्यास करण्याची संधी जास्तीत जास्त प्रमाणात मिळू शकेल असं त्यांचं म्हणणं होतं. तिथली लायब्ररी ही खूप मोठ्या प्रमाणात अद्ययावत आहे आणि पहिल्या 12 ग्रंथालयांमध्ये त्याची गणना होते. ही एक आनंदाची बातमी आहे. पाटील सरांना मला सांगावं असं वाटतं की त्यांनी सांगितलेली गोष्ट खूप मला आवडली की हे संमेलन हे माणसं घडवणारं संमेलन आहे. आणि असं संमेलन जर का दरवर्षी होत असेल तर इथे उपस्थित असलेली इतकी माणसं घडण्याची प्रक्रिया इथं सुरू होते, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी सकाळी उल्लेख केला त्याप्रमाणे आत्तापर्यंतच्या संमेलनाचा अनुभव असा आहे की सभागृह केवढंही मोठं घ्या, कितीही मोठं घ्या, त्याच्यामध्ये बसायला जागा अपुरीच पडते. आणि तोच प्रत्यय मलासुद्धा आत्ता येताना दिसतो आहे आणि असाच प्रतिसाद आपल्याला मिळत राहील. त्यांनी अजून एक खंत व्यक्त केली की केंद्रीय सेवेमध्ये आपल्याला मराठी अधिकारी कमी दिसतात, MPSCमध्ये मात्र असतात, पण केंद्रीय म्हणजे UPSCमध्ये आपल्याला मराठी विद्यार्थी दिसत नाहीत. आणि यावर्षी किंवा 2015मध्ये मराठी विद्यार्थी UPSCमध्ये पहिला यावा अशी इच्छा आणि उद्देश घेऊन यावर्षीचं संमेलन आनंद पाटील सरांनी इथे आयोजित केलेलं आहे, मला आवर्जून इथे सांगावंसं वाटतं. यानंतर आपण कार्यक्रम घेणार आहोत तो म्हणजे स्टडी सर्कलच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी जे कर्मचारी आणि सहाय्यक आपल्या संस्थेमध्ये कार्यरत असतात आणि त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं त्याबद्दल त्यांचा सत्कार आणि त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी माननीय वैशालीताई पाटील यांना विनंती करतो की कृपया त्यांनी त्यांचा परिचय करून द्यावा आणि त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होईल. नमस्कार. मोरे सर, आपल्याला कळवताना अत्यंत आनंद होतो आहे. आपण आपल्या मार्गदर्शनामध्ये उल्लेख केला की कृषी एकता मंच याचं कार्य किती महत्त्वाचं आहे महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षा चळवळीत. तर सर, आमच्या जे दुसरा स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन होता औरंगाबादला, तिथे कृषी एकता मंचचे जे संस्थापक होते श्री रामदास खेडकर आणि त्यांचे सहकारी, त्यांचा स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील महत्त्वाच्या योगदानाबद्दल आम्ही विशेष गौरव तेव्हा केला होता. आणि आतासुद्धा आपण या गौरवाच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. असा गौरव का करायचा? असा गौरव एवढ्यासाठी करायचा
कारण ही जी लोकं आहेत जी निस्वार्थपणे फक्त त्यांच्या गावातल्या, त्यांच्या जिल्ह्यातल्या, त्यांच्या तालुक्यातल्या लोकांना, मुलांना, युवकांना करिअरची दिशा मिळावी म्हणून कोणतीही अपेक्षा न ठेवता कार्य करतात, ज्यांच्यामुळे आज आपण एवढं मोठं स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचं चळवळ भरवतो आणि ते फक्त एवढंच म्हणतात की अरे एवढं चांगलं संमेलन होतं आहे, ह्याच्यात कुठेतरी आमचा खारीचा वाटा आहे. तर या विचारपीठाच्या माध्यमातून आम्हाला या गौरवमूर्तींना हे कळवायचं असतं की तुमचा मित्रांनो खारीचा वाटा नाही आहे, या चळवळीमध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे. आणि महाराष्ट्रातला विद्यार्थी, जे डॉक्टर आनंद पाटील सरांचं स्वप्न आहे की महाराष्ट्रातला विद्यार्थी UPSC परीक्षेत देशात प्रथम यावा, ते यावर्षी, पुढच्या वर्षी मला अपेक्षा आहे 2017पर्यंत तुमच्यापैकी कोणीतरी खरं करेलच. आणि त्याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या ज्यांचा आज आपण इथे गौरव करतो आहे त्यांचा, ज्यांचा प्रत्येक साहित्य संमेलनात गौरव केला गेला त्यांचा, आणि इथून पुढे सुद्धा या लोकांना बघून जे प्रेरित होऊन कार्य करतील त्या सगळ्यांचा महत्त्वाचा मोलाचा वाटा आहे, ते आपल्याला विसरून चालणार नाही. आणि या शृंखलेमध्ये सगळ्यात पहिलं नाव मी घेणार आहे डॉक्टर दीपक देशमुख यांचं. डॉक्टर दीपक हे पाथर्डीचे आहेत. त्यांनी भगवान इन्स्टिट्यूट ऑफ रूरल डेव्हलपमेंट BIRD या नावाची संस्था, जी महेश भागवत आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रेरणेतून स्थापन झाली. महेशसुद्धा पाथर्डीचेच आहेत, सध्या ते तेलंगणाला आहेत, IGP त्यांची रँक आहे. अशा प्रेरणादायी लोकांकडून मदत घेऊन ज्यांनी ही संस्था स्थापन केली आणि गेली 20 वर्ष अविरत अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे कार्य करत आहेत. मग त्यांच्या संस्थेमध्ये आपण बघतो की विविध मान्यवरांचे लेक्चर्स होतात, त्याच्याचबरोबर प्रशासनाचा आणि पर्यावरणाचा संबंध काय आहे, प्रशासनाचा आणि सामाजिक विकासाचा संबंध काय आहे, प्रशासकीय अधिकारी भावी कसा असावा, हे जे ते सगळं पाथर्डीसारख्या ठिकाणी कार्य करून विद्यार्थ्यांमध्ये ही जी मूल्य रुजवतात, ह्या सगळ्या कार्याचा गौरव आज आपण इथे करतो आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. डॉक्टर दीपक, आपण प्लीज येऊन हा सत्कार स्वीकारावा. नक्कीच आपण एकटेच येणार आहात, परंतु आपण एकटे ह्याच्यामध्ये कार्यरत नाही आहात, आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचा हा सत्कार आहे, हा गौरव आहे. देअरफॉर आय रिक्वेस्ट डॉक्टर दीपक, प्लीज आपण यावं आणि आपला गौरव स्वीकारावा. टाळ्या कमी पडू द्यायच्या नाही आहेत ह्या सत्रासाठी. आणि या लोकांचं सुद्धा आपल्याला मार्गदर्शन, यांचं मनोगत थोडक्यामध्ये पुढच्या सत्रामध्ये ऐकायला मिळणार आहे. ते दिवसभर आपल्यासोबत आहेत, आपण वैयक्तिकसुद्धा भेटून त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. याच्यानंतर खरं तर प्रत्येक वर्षी इथे सांगायला हरकत नाही की प्रत्येक वर्षी कोणाचा गौरव करायचा आणि ही अशा व्यक्ती कुठून शोधायच्या, ह्याच्यासाठी आम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात. आणि यावर्षी अशाच जे जळगावला विभागीय स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन झालेलं होतं, त्याच्यामध्ये आमची भेट श्री सतीश तायडे यांच्याशी झाली. श्री सतीश तायडे हे स्वतः कृषी सहाय्यक आहेत आणि ते गेली कित्येक वर्ष त्यांचं जे छोटंसं गाव आहे, धरणग्रस्त गाव आहे रावेर तालुक्यामध्ये, तिकडे विद्यार्थ्यांना निशुल्क मार्गदर्शन करतात. अगदी स्काईप किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सारख्या सेवा पुरवून की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करायचा. बऱ्याच वेळा स्टडी सर्कलची पुस्तकं तिकडे अल्पदरात घेऊन जाऊन विद्यार्थ्यांमध्ये मोफत वाटतात. ही जी आपल्या मातीशी जुळलेली लोकं आहेत की आम्ही कृषी सहाय्यक झालो, आम्ही अधिकारी झालोत, परंतु बाहेर जाऊन आम्ही आमचे रूट्स विसरलेलो नाही आहोत. आणि त्यांच्या गावामध्ये 1200 लोकवस्तीचं जे छोटंसं गाव आहे तिकडे ते विद्यार्थ्यांना प्रेरित करतात, मार्गदर्शित करतात आणि पुढच्या त्यांच्या अभ्यासासाठी मग आमच्या वेगवेगळ्या सेंटर्सवरती पाठवतात किंवा इतर संस्थांच्या सेंटर्सवरती पाठवतात. अशा प्रकारचं कार्य, अशा प्रकारची जाणीव जी लोकं ठेवतात, त्यांचा गौरव करताना आम्हाला स्वतःला खूप अभिमान वाटतो आहे. माननीय श्री सतीश तायडे साहेब त्यांनी यावं. आणि अगदी 8 दिवसापूर्वी त्यांचा नंबर मिळाला. त्यांचा नंबरसुद्धा आम्हाला मिळत नव्हता
आणि तो लगेच त्यांनी येण्याचं कबूल केलं. मला वाटतं की खूप आनंदाची गोष्ट आहे. श्री सतीश तायडे आणि त्यांचे सगळेच सहकारी आलेले आहेत. या गौरवमूर्तींचं मार्गदर्शन आपल्याला दिवसाभराच्या सत्रांमधून उपलब्ध होणारच आहे. त्यांचं मनोगतसुद्धा ऐकायला मिळणार आहे. डॉक्टर आनंद पाटील सरांनी जेव्हा 1992मध्ये पुण्याला सेंटर सुरू केलं तेव्हा स्टडी सर्कल पुण्याच्या सेंटरमध्ये एक 12वी वगैरे करणारा मुलगा होता आणि मला एवढंच आठवते तेव्हा की तो असं कुठल्या तरी डोंगराळ भागातून सायकलवरून यायचा, रोज 10-15 किलोमीटर सायकलिंग करून. आणि लेक्चर्स संपून जेव्हा सरांना शिवाजीनगरला जायचं असायचं बस पकडण्यासाठी तेव्हा सर सायकल चालवायचं आणि तो पाठीमागे बसायचा. असे हे लोक बस स्टॉपवर जायचे आणि अशा पद्धतीने काम करत करत आज ह्या व्यक्तींनी स्टडी सर्कलचं नाशिक केंद्र अतिशय प्रभावीपणे सांभाळलेलं आहे. एवढंच नाही तर स्टडी सर्कलच्या नाशिक केंद्राचं वैशिष्ट्य म्हणजे की तिथे यशस्वी झालेले विद्यार्थी अगदीमध्ये मनोज घोडे असतील, भरत आंधळे स्वतः असतील, हे नुसतेच गप्पा मारायला विद्यार्थ्यांशी येत असतात. हे जे नेटवर्किंग या व्यक्तींनी केलेलं आहे मला वाटतं हे स्पर्धा परीक्षा चळवळीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. खरं तर या विचारपीठावरून घरच्या माणसाचा गौरव होतो आहे असं मला वाटतं, परंतु मग हे विचारपीठच असं आहे आणि या विचारपीठासाठी काम करणाऱ्या लोकांचा गौरव आम्ही केला नाही तर ते कुठेतरी अन्यायासारखं होईल. त्याच्यामुळे मी आता पाचारण करते आहे श्री संतोष गुलमर. तुम्ही बघितलं असेल जी मुलं कालपासून आली आहेत ती अगदी पुस्तकांचे गट्टे उचलण्यापासून ते इकडे तिकडे पळापळ करून साहित्य संमेलन व्यवस्थित पार पडेल ह्याच्यासाठी धावपळ करणारे श्री संतोष गुलमर यांनी यावं आणि गौरव स्वीकारावा. आणि प्रत्येक वेळी असं म्हणलं की नको मॅडम माझा कशाला गौरव, मी नाही स्टेजवर येणार असं म्हणून लाजणारी ही व्यक्ती, तर त्यांना कसं तरी आम्ही स्टेजवर आणलेलं आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद वैशालीताई. यानंतर मी विनंती करतो माननीय अभय टिळक यांना की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं. अर्थवर्धिनीचे संपादक आणि दुसऱ्या संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असा मी त्यांचा परिचय करून देईन, पण ह्या दोन्ही गोष्टी म्हटलं तर थोड्याशा विसंगत आहे असं वाटेल, कारण अर्थ आणि संत हे एकत्र कसं, पण त्यांच्या विचारातून आपल्याला कळेल की ह्या दोन्ही बाजू ते कसे व्यक्त करतात आणि आपल्याला त्यांचे विचार ऐकायला या निमित्ताने मिळतील. स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या 6व्या अधिवेशनाचे अध्यक्ष, 4 वर्षापूर्वी माझे मित्र असं म्हणून ज्यांचा मी निश्चितपणे उल्लेख करू शकेन असे आदरणीय रंगनाथ नाईकडे साहेब, स्वागताध्यक्ष पोपटरावजी पवार. गेले 25 वर्ष स्टडी सर्कलच्या माध्यमातून ही जी चळवळ चालू आहे, मी मगाशी बसल्या बसल्या मनामध्ये हिशोब केला की 1989 साली स्टडी सर्कलच्या चळवळीची सुरुवात झाली असं मगाच्या ध्वनिफितीवरनं लक्षात आलं. त्यामुळे नंतरची 14 वर्ष म्हणजे पाव शतक रौप्य महोत्सवी वर्ष स्टडी सर्कलचं ज्यांनी यशस्वीपणे चालवलं ते डॉक्टर आनंद पाटील, त्यांचे सहकारी व्यासपीठावरचे पाटील सर, नगर शहरामधले आगरकर साहेब, बाळासाहेब पवार, समव्यावसायिक आणि मित्र लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर. या साहित्य संमेलनाच्या यशस्वी कार्यसिद्धीसाठी ज्यांनी
आजवर आणि इथून पुढे 2 दिवस जे अफाट कष्ट घेणार आहेत ते सगळे स्टडी सर्कलच्या परिवारामधले सहकारी आणि मित्रांनो, मला कल्पना आहे की वेळ थोडा उशीर झालेला आहे, त्यामुळे जरी मी प्रमुख पाहुणा असलो तरी तुमचा अंत बघणार नाही याची खात्री बाळगा. कारण आपण सगळेजण संमेलनाध्यक्ष जे आहेत डॉक्टर रंगनाथ नाईकडे त्यांच्या भाषण ऐकण्यासाठी तुमच्या इतकाच मीही उत्सुक आहे. याचं कारण असं की वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन जे 2012 सालापासून उपक्रम सुरू झाला, त्यानंतर जी 3 संमेलनं झाली त्या 3ही संमेलनांच्या मध्ये नाईकडे साहेबांचा आणि आमचा सगळ्यांचा अतिशय जवळचा संबंध आला. आणि ज्यावेळी मला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं किंवा विनंती करण्यात आली, त्यावेळी जेव्हा अध्यक्ष नाईकडे साहेब आहेत असं मला कळलं, तेव्हा मला अत्यंत मनापासून आनंद झाला. हे केवळ मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलायला आहे म्हणून मी औपचारिकपणे म्हणत नाही आहे. याचं कारण असं आहे की 2013 सालच्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनामध्ये संत विचार आणि प्रशासन असा मुद्दाम आम्ही एक परिसंवाद ठेवलेला होता. त्या परिसंवादामध्ये अध्यक्ष त्याचे नाईकडे साहेब होते आणि तिथे त्यांनी एक जो महत्त्वाचा मुद्दा मांडला. काय झालं की आम्ही सगळे परिसंवादाची तयारी जेव्हा करत होतो तेव्हा संत विचार आणि प्रशासन आणि संत विचार आणि प्रशिक्षण असे 2 आमच्या डोळ्यासमोर विषय होते. प्रशिक्षणामध्ये नाईकडे साहेब वक्तेही होते. आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर असं होतं की आपण प्रशिक्षण म्हटल्यानंतर साधारणपणे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, डिग्री या प्रकारच्या शिक्षणाची आपण व्यवस्था डोळ्यासमोर ठेवून त्याच्यात संत विचार कसा आणता येईल असं आम्ही आपली मनाशी योजना केली होती. त्या संपूर्ण चर्चेला एक नवीन आयाम हा नाईकडे साहेबांनी दिला आणि त्याने अत्यंत आग्रहाने तिथे असं प्रतिपादन केलं की आज संत विचारामधला जो मूल्य ठेवा आहे त्या मूल्य ठेव्याचं सिंचन किंवा त्या मूल्य ठेवाचा परिचय हा प्रशिक्षणामध्ये सर्वाधिक करून देण्याची कुणाला गरज आहे तर ती प्रशासनामध्ये आहे. कारण स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन ही जर चळवळ असेल आणि कोणत्याही चळवळीचं उद्दिष्ट समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणं हे जर असेल तर संत विचार ही सुद्धा त्या अर्थाने चळवळ आहे. कारण परिवर्तन हे संत चळवळीचं आद्य ध्येय आहे आणि मुळामध्ये संत विचार आणि संतांचा भक्तिविचार हा नीतिविचार आहे, जो मुद्दा नाईकडे साहेबांनी त्या ठिकाणी मांडला. आणि म्हणून ते आजच्या संमेलनाचे अध्यक्ष असणं याला माझ्या दृष्टीने विशेष अर्थ आहे. कारण मुळात संत परंपरेच्या वारशामधनं आम्ही काय घ्यायचं हे बऱ्याच लोकांची आज समजूत अशी आहे की संत विचार म्हणजे फक्त संतांचे शब्द, संत विचार हा मूल्य विचार आहे. मी 1 मिनटं फक्त तुमचा घेतो आणि पुढे जाणार आहे. संतांनी विशेषतः भागवत धर्माने वारकरी संप्रदायाने भक्तीची जी व्याख्या केलेली आहे त्या भक्तीचा सांदा हा नीतीशी जुळलेला आहे. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये ज्ञानदेवांची ओवी आहे की जया भक्तीची येतुली प्रीती ते कैवल्या ते परवते सर म्हणती जयांचे लीला माझी नीती जियाली दिसे. जो भक्तिवान आहे तो नीतिवान असलाच पाहिजे. दिवसभर वाटेल तसे धंदे करायचे आणि संध्याकाळी देवळामध्ये जाऊन एकदा हरिपाठाने तोंड धुतलं की माणूस पुण्यवान झाला हे संत विचार मानत नाही. संत विचार हा मूलतः मूल्य विचार आहे आणि मूल्य विचार हा प्रशासनामध्ये असणं आवश्यक आहे. म्हणून प्रशासकीय शिक्षणामध्ये संतांच्या साहित्याचा विचार केला गेला पाहिजे. हे त्यावेळी नाईकडे साहेबांनी जे मांडलं ते मला व्यक्तिगत पातळीवरती अत्यंत महत्त्वाचं वाटलं. असे अत्यंत योग्य अध्यक्ष या संमेलनाला लाभले हा मला अतिशय एक आनंदी, संतोषकारक आणि उचित योग वाटतो. त्याबद्दल आनंद पाटील साहेब आणि त्यांचे सहकारी यांची अत्यंत उचित निवड असल्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो. मित्रांनो, 1, 2 किंवा 3 गोष्टी मी तुमच्याशी बोलणार आहे, म्हणून फार वेळ मी घेणार नाही आहे. खरं म्हणजे आज या ठिकाणी मला प्रमुख पाहुणे म्हणून जेव्हा बोलवलं तेव्हा एका मजेशीर योगायोगाची मला आठवण झाली. मोरे सर म्हणले त्याप्रमाणे MPSC असो किंवा UPSC असो पहिल्या फटक्यात उत्तीर्ण होणारे कमी लोक आहेत, ही गोष्ट मान्य आहे. जवळपास 25-26 वर्षापूर्वी MPSCच्या परीक्षेकरता मीही बसलो होतो. गंमत म्हणजे मी कसा कुणाला ठाऊक
पण पहिल्या फटक्यात इंटरव्ह्यूपर्यंत गेलो. गैरसमज करून घेऊ नका, मी इंटरव्ह्यूला नापास झालो नाही, कारण माझा इंटरव्ह्यूच घेतला नाही. त्यावेळी MPSCचा नियम असा होता की जर प्राथमिक परीक्षा ज्यावेळी तुम्ही लिहिता त्यावेळी तुम्ही पदवीधारक असलं पाहिजे. मी त्यावेळी BAच्या शेवटच्या वर्षाला परीक्षेला बसलो होतो. त्यामुळे काउन्सिल हॉलमध्ये ज्यावेळी मला मुलाखतीकरता पाचारण करण्यात आलं आणि बाहेर बसलेल्या अधिकाऱ्यांनी जेव्हा माझी सगळी प्रमाणपत्र तपासली तेव्हा त्यांनी माझ्या हातात तिथेच नारळ दिला आणि म्हणले आपण इकडनं या, कारण तुमची मुलाखत आम्ही घेऊ शकणार नाही. त्यामुळे मी कधीही या परीक्षेच्या मांडवाखालनं गेलो नाही. पण तरीसुद्धा गेली जवळपास किमान आता 6 ते 7 वर्ष पुण्यामध्ये अनेक प्रकारच्या ज्या संस्था स्पर्धा परीक्षांच्यासाठी उत्तम प्रकारचं मनुष्यबळ तयार करण्याचं हे जे काम करत आहेत, अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. त्याच्याशी माझा केवळ मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे आणि आज जीवनाच्या प्रत्येक अंगाला अर्थशास्त्र येऊन बिलगलेलं आहे. म्हणजे आपण सकाळी वर्तमानपत्र उघडल्यानंतर केवळ आपण इकॉनॉमिक टाइम्स वाचला पाहिजे किंवा फायनान्शियल एक्सप्रेस वाचला पाहिजे असं नाही. साध्या आमच्या स्थानिक दैनिकाची जरी आम्ही पहिलं पान उघडलं तरी कुठे ना कुठे अर्थशास्त्राचा संबंध नाही अशी बातमी, अशी घटना आपल्याला आढळत नाही. त्यामुळे आजच्या प्रशासनामध्ये आर्थिक प्रशासकांना अतिशय महत्त्वाची ठरणारी बाब बनलेली आहे. कारण कुठे ना कुठे प्रशासनामध्ये कोणत्या ना कोणत्या पातळीवरती अर्थकारणाचा आपला संबंध येणार आहे. त्यामुळे अर्थशास्त्रासंदर्भात वेगवेगळ्या व्यासपीठांवरनं मुलांशी बोलताना ज्या गोष्टी मला जाणवतात त्या फक्त मी 2-3 गोष्टी तुमच्याशी मित्रत्वाच्या नात्याने बोलणार आहे. मी फार तज्ज्ञ वगैरे आहे असा गैरसमज करून घेऊ नका. तुमच्या आधी योगायोगाने 25-30 वर्ष मी जन्माला आल्यामुळे मला आता साहजिक टक्कल पडला आहे, पण म्हणून फार अक्कल आली आहे असं मी मानत नाही. पण ज्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मला वाटतात आज, त्या फक्त मी तुमच्यासमोर मांडणार आहे. साहित्याची व्याख्या, हे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन आहे. साहित्याची व्याख्या विनोबांनी फार आगळी वेगळी केलेली आहे. त्याचा संबंध आजच्या या उपक्रमाशी आहे म्हणून मी म्हणतो आहे. विनोबाने एका ठिकाणी असं म्हटलं आहे की साहित्य हा जो शब्द आहे हा सहित पासून निर्माण झालेला आहे. सहित म्हणजे जे बरोबर येतं ते, जे बरोबर चालतं ते. म्हणजे साहित्याचा जो हेतू आहे तो बरोबर असणं, मार्गदर्शन करणं, हा साहित्याचा हेतू आहे. बरोबरी किंवा सहकार्य किंवा साहचर्य कशासाठी करायचं तर कुठल्या तरी एखाद्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी सगळ्यांना एकत्र आणणं हा जो साहित्याचा हेतू आहे. हे ध्येय काय असलं पाहिजे लक्षात घ्या. विनोबांनी हे वाक्य जे लिहिलेलं आहे हे स्वातंत्र्यपूर्व काळातलं आहे. विनोबा असं म्हणतात की जे राष्ट्र परदास्यामध्ये आहे प्रथम ते राष्ट्र स्वतंत्र करणं आणि मग त्या राष्ट्राला एका उज्ज्वल उत्क्रांत अवस्थेपर्यंत नेण्यासाठी समाजाला गतिप्रवण करणं, ह्याच्यासाठी समाजाबरोबर जे असतं किंवा असलं पाहिजे त्याचं नाव साहित्य आहे. मला असं वाटतं तुम्ही मित्रांनो आज स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी ह्या अभ्यासाचा फायदा घेऊन ज्या प्रशासनामध्ये जाण्याकरता आज तयारी करतात ते संपूर्ण आमची प्रशासन व्यवस्था, ते संपूर्ण शासन नावाची व्यवस्था आज ज्या ध्येयाकडे आपल्याला जायचं आहे, एक देश म्हणून, एक समाज म्हणून आणि मुळात एक अर्थव्यवस्था म्हणून, ती दिशा एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावरती आपण सगळे येऊन उभे आहोत. आणि ते वळण जे आहे ते वळण 2004 सालापासून आम्ही ज्याचा उद्घोष करतोय ते सर्वसमावेशक विकासाचा आहे, इन्क्लुझिव्ह ग्रोथ. पेठी अर्थव्यवस्थेचा वरचष्मा आम्ही मान्य करत असताना अंतिम ध्येय हे आमचं सर्वसमावेशक विकासाचं आहे. आणि त्या सर्वसमावेशक विकासाच्या भूमिकेमध्ये पुनर्रचना कार्यक्रमामध्ये खाजगी क्षेत्र आणि सरकार म्हणजे प्रशासन यांची भूमिका ही गुणात्मकरित्या आता बदलते आहे. अशा एका निर्णायक टप्प्यावरती तुम्ही प्रशासनामध्ये जाणार आहात. हे एका अर्थाने अतिशय मोठी संधी आहे आणि दुसऱ्या अर्थाने अतिशय मोठं आव्हान आहे. आणि याचं कारण असं आहे की
आर्थिक पुनर्रचना ह्या कार्यक्रमाची आम्ही दुर्दैवाने अत्यंत विकृत व्याख्या कुठेतरी मनाशी बाळगलेली आहे की उदारीकरण, खाजगीकरण याचा अर्थ सरकारने अर्थकारणातनं अंग बाजूला काढून घेणं. कृपा करून ही समजूत मनामधनं काढून टाका. ही चुकीची नाही, ही विकृत व्याख्या आहे. अर्थकारणामध्ये कुणीही अशी व्याख्या कुठेही केलेली नाही. आर्थिक पुनर्रचना याचा अर्थ सरकारने काय करायचं आणि खाजगी क्षेत्राने